नमस्कार, मी देवश्री. अंबानगरी वृत्तांतात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया घडामोडींवर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसची पहिली बैठक गुरुवारी अमरावतीत होणार. याबाबत आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली माहिती. सोबतच त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपवर केली टीका. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पहिल्या वेचणीचा शेकडो क्विंटल कापूस अनेक शेतकऱ्यांच्या घरात पडून कपाशीच्या भावात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकरी चिंतातूर. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तत्काळ शिंदे समितीचा अहवाल मागवावा. धनगर समाजानं केली मागणी. मागणीसाठी धनगर बांधव धडकले अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठका सुरू असतानाच काँग्रेसनेही राज्यात विभागीय स्तरावर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील काँग्रेसची पहिली बैठक गुरुवारी अमरावतीत होणार असून या बैठकीला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते रमेश चन्नेथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील इतर नेते आणि अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विभागीय बैठका आहेत. विभागातली सगळे जिल्ह्यातली सगळी माणसं अमरावतीला येणार आहे आणि आत्ताच नवीन अपॉइंटेड जनरल सेक्रेटरी आमचे जे आहेत AICCचे चन्नेथल्लाजी ते येणार आहेत. त्यांच्यासोबत नाना पटोले प्रदेशाध्यक्ष ते पण असतील, अशोकराव चव्हाण साहेब पण असतील, बाळासाहेब थोरातजी पण असतील आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब पण येतो म्हणाले होते. तर पूर्ण अमरावती डिव्हिजनमध्ये जेवढे जिल्हे आहेत आणि जेवढ्या लोकसभा आहेत त्याचं एकंदरीत त्याचा आढावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांसोबत भेट, जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी यांच्यासोबत पण भेट आहे. चांगलं आहे आणि चन्नेथल्ला साहेब संघटनेतले आहेत, लहानाचे मोठे संघटनेमध्ये झालेले आहेत आणि भरपूर ऊर्जा त्यांच्या या नेतृत्वामध्ये काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षाही आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये आले पाहिजेत. सोबतच प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सुद्धा सहभागी झालं पाहिजे असंही यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या. नाही, मोठ्या मनानं या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट झाल्या पाहिजे. सगळ्यांची विचारधारा, वंचितची विचारधारा, काँग्रेसची विचारधारा एकच आहे आणि सर्वधर्म समभावाचे आणि संविधानाचे आपण पाईक आहोत. त्याच्यामुळे यायला पाहिजे आणि सोबत राहायला पाहिजे. इंडिया आघाडीमध्ये देखील ते आले पाहिजे आणि त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे त्याच्यामध्ये देखील सामील झालं पाहिजे असं आमचं मत आहे. भाजपला छोटे पक्ष संपवायचे आहे. त्यांना वन नेशन वन पार्टी ठेवायची आहे. ते लहान पक्षांना महत्त्व देत नाहीत. षडयंत्र करून लहान पक्षांना त्यांना संपवायचं असल्याचंही ठाकूर म्हणाल्या. छोटे पक्ष भाजपला संपवायचेच आहेत. भाजपला एकतर 2 पार्टी किंवा 1 सिंगल पार्टी, वन नेशन वन पार्टी असंच करायचं आपल्याला दिसतंय. ते काय फार महत्त्व देतात आहे लहान पार्टीला किंवा ज्या प्रकारे ते षडयंत्र रचतात त्याच्यामध्ये त्यांना तोडफोडच करायची हे दिसतंय आणि संपवायचे आहेत त्यांना छोटे पक्ष सगळे. भाजपला मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे म्हणून सर्व मोठे व्यापार हे गुजरातमध्ये जात आहेत. बॉलिवूडला त्यांना तिकडे न्यायचं असेल तर हे चुकीचं होत असल्याचंही त्या म्हणाल्या. भाजपला मुंबईचं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे. मी मागंही ट्विट केला होता आणि त्याच्यामध्ये मी हेच म्हटलं होतं की आता या सगळ्या नेत्यांना देखील गुजरातमध्ये पाठवा. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी गरिमा आहे ती गरिमा पूर्ण त्यांना हलवायची आहे. आता बॉलिवूड जर त्यांना तिकडे न्यायचं असेल तर हे तर चुकीचं होतं आहे ना. असं थोडी ना होऊ देणार कोणी. प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर असल्याच्या मुद्द्यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे भाजपसोबत जाणार नाहीत असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला. मला असं वाटतं की सक्षम उमेदवार आहे. स्वतः प्रणिती पण आणि सुशीलकुमार शिंदे साहेब पण आणि भाजपमध्ये त्यांची ओरिजिनल लोकं किती राहिलेली आहे. ओरिजिनल तर आहेच नाही. आमच्याच लोकांना काहीतरी आरडाओरडा करत असतात आणि घेऊन जात असतात.
पण सुशीलकुमार साहेब आणि प्रणितीताई शिंदे पण मला नाही वाटत काँग्रेससोबतच राहतील आणि कुठे जाणार नाही असं काही मला काही वाटत नाही. तर काही डाऊट घ्यायचा काही विषय नाही आहे. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करतात. मात्र यावर्षी कपाशीच्या भावात अपेक्षित वाढ होत नसल्यामुळे पहिल्या वेचणीचा शेकडो क्विंटल कापूस अनेक शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. नगदी पीक म्हणून तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करतात. मात्र यंदा कपाशीच्या भावात अपेक्षित वाढ होत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या घरात पहिल्या वेचणीचा शेकडो क्विंटल कापूस तसाच पडून आहे. अनेक शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज असल्यानं मिळेल त्या भावात ते खाजगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करत आहेत. सुरुवातीला 7,400 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी करण्यात येत असलेला कापूस सध्या 6,600 ते 7,000 रुपयांवर येऊन ठेपला आहे. भाव वाढतील किंवा नाही, मात्र शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचं ओझं वाढत आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विकत आहेत. त्यामुळे आता शेतकरी चिंतातूर झाले आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तत्काळ शिंदे समितीचा अहवाल मागवावा अशी मागणी धनगर समाजानं केली आहे. या मागणीसाठी धनगर बांधवांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. राज्य सरकारनं धनगर आरक्षणाचा विषय निकाली काढण्याचं ठरवलं होतं. मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारची ठोस पावलं उचललेली नाहीयेत. शिंदे समिती काही राज्यांचा अभ्यास करणार होती. तो झाला का, की अद्याप अभ्यासाला सुरुवातच झाली नाही, की विना अभ्यासाचा निर्णय घेण्यात येणार, किंवा कसं, याबाबत सरकार सोयीस्कर मौन राखून गप्पा आहे, असे अनेक प्रश्न धनगर बांधवांनी उपस्थित केले. 26 तारखेपर्यंत शासनानं धनगर परिषद विदर्भ प्रदेशाच्या धनगर समाज प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून आरक्षणाबाबत ठोस कारवाई केली नाही तर धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला. कहिल्या माता की जय. कहिल्या माता की जय. आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्काचे, असा कसा देत नाही, असा कसा देत नाही. महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणाच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती केली होती. शिंदे समितीने 50 दिवसात अहवाल देणे अपेक्षित होतं, परंतु ते अद्यापही झालेलं नाही. त्यामुळे शिंदे समिती इतर राज्यात जाऊन धनगरांना कसं आरक्षण दिलं गेलं त्याचा अभ्यास करणार होती. आता त्यांचा अभ्यास सुरू झाला की संपला की बिना अभ्यासाचाच हा निर्णय ते देणार आहेत, याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. एकंदरीत सरकारी धनगरांना बोलावून ती बैठक जी आहे ती गुंडाळली होती आणि म्हणून आज विदर्भाच्या बाहेरील जी काही मंडळी आहे धनगर समाजाचं नेतृत्व करणारी, त्यांनी तो प्रश्न धसाला तिथे न लावता सरकारच्या बाजूने तिथे युक्तिवाद केला. आरक्षणाचा विषयसुद्धा त्या बैठकीत निघाला नाही आणि म्हणून आता सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे सरकारने 26 जानेवारीच्या आधी या विदर्भीय नेत्यांना धनगर समाजाला चर्चेसाठी बोलवावं, काय तो निर्णय सांगावा, नाहीतर 26 जानेवारीनंतर धनगर विदर्भाच्या रस्त्यावर उतरेल, एवढाच इशारा आम्ही मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना देत आहोत. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्यातून ज्या मान्यवरांना निमंत्रण मिळालं आहे त्या लोकांचा खासदार नवनीत राणा यांनी सत्कार केला आहे. प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होण्याचं निमंत्रण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज, कौंडण्यपूर येथील परमपूज्य राजेश्वर माऊली सरकार आणि शिवधारा आश्रमचे संत डॉक्टर संतोषजी महाराज यांना मिळाला आहे. ही संपूर्ण जिल्हावासियांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असून एक प्रकारे हा अमरावती जिल्ह्याचा गौरव आहे. खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी या तिन्ही महाराजांच्या मठात जाऊन महाराजांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. अयोध्येतील या धार्मिक महोत्सवात अमरावतीतील या महाराजांच्या सहभागानं अमरावती जिल्हा आणि विविध संप्रदायाची उपस्थिती असल्याचं प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केलं. की या असे परिसरमध्ये आम्ही आहे जिथे आमचे संतांना तिथे निमंत्रण येते. हा देवाचे कृपाशिवाय हे सगळी गोष्टी होतच नाही. आणि एवढे वर्षाची परंपरा आपण अंजनगावला घेऊन चालताय. अंजनगावला दिशा दाखवण्याचं युवक जेवढे इथे बसलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या विचारावर रामपर्यंत नाव आणणं हा मला वाटते खूप कमी लोकांनाही प्राप्त होत आहे. आणि एवढे वर्षाची जे तपस्या होती आमचे राम भगवंताची, ते आता जाऊन कुठे जाऊन पूर्ण झाली आहे. त्या दिवशी आम्ही कारसेवक जे होते, महाराजांनी सांगितलं दोनदा, मी त्या दोन्ही वेळी 90 आणि 92 मध्ये दोन्हीच वेळी आम्ही तिथे कारसेवक म्हणून
तिथे अयोध्याला गेलो होतो आणि एक वेळी 26 दिवस आणि एकदा 9 दिवस आम्ही जेलामध्ये सुद्धा राहिले. जेलामध्ये राहणं किती कठीण आहे, 14 दिवस मी भोगलेली आहे, मला माहित आहे. पण राम भगवंतासाठी त्यावेळी आता आपण ऍक्टिव्ह झालो यंग लोक सोशल मीडियाद्वारे, आपले राईट्सचे द्वारे, तेव्हा काही नसताना सुद्धा आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले सगळे सनातन धर्माला पुढे नेण्यासाठी जे संत महाराज आज त्या इट्यात जे तिथे राम भगवानचं मंदिर झालंय, तर प्रत्येक ठिकाणी ते कारसेवकांचं नाव कोणी लिहो नाही लिहो, त्या प्रत्येक व्यक्तीचं आणि संतांचं तिथे योगदान आहे, कोणीच नकारू शकत नाही. आणि आपलाही महाराजजीने म्हटलं की अमरावती जिल्ह्यातील सामदा काशीपूर येथील वाल्मिकी मठाचे मठाधिपती माऊली ज्ञानेश्वर महाराज यांना अयोध्या येथील कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे. त्यानुसार माऊली ज्ञानेश्वर महाराज अयोध्येकडे रवाना झाले आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्या इथं प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी विविध राज्यात असलेल्या मठांमधील मठाधिपतींना निमंत्रण मिळालं आहे. आद्यकवी महर्षी वाल्मिकी मठ सामदा काशीपूर येथील 31वे मठाधिपती माऊली ज्ञानेश्वर महाराज यांना सुद्धा या सोहळ्यासाठी निमंत्रण मिळालं आहे. त्यानुसार मठाधिपती माऊली ज्ञानेश्वर महाराज बुधवारी सकाळी सामदा काशीपूर येथून अयोध्येकडे निघाले आहेत. त्यांचं जिल्ह्यात ठिकठिकाणी पूजन आणि स्वागत करण्यात येत आहे. महर्षी वाल्मिकी भगवान, ब्रह्मलीन ऋषी संत घुसरकर महाराज आणि प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरासाठी अनेक वर्ष संघर्ष चालला आणि त्या संघर्षाच्यामधून ज्या वेळेला सत्य बाहेर आलं त्यावेळेला त्या ठिकाणी सत्याचा विजय झाला आणि प्रभू रामचंद्राचं भव्य अशा प्रकारे मंदिराचं कार्य चालू आहे. आणि त्या मंदिराच्या कार्यामध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 तारखेला होणार आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण जगामधून 7,000 लोकांना आमंत्रित केलेलं आहे. आणि त्यामध्ये सर्व जनता जनार्दनाच्या सहकार्यानं, महर्षी वाल्मिकींच्या कृपेनं, ऋषी संत घुसरकर महाराज यांच्या कृपेनं आपल्या मठामध्ये ते आमंत्रण मला प्राप्त झालं आणि तिथं जाण्यासाठी त्यांनी अगोदरच बोलावलेलं आहे. आणि अशा प्रकारचं हे जे कार्य आहे हे महर्षी वाल्मिकींचं, प्रभू रामचंद्राचं, ऋषी संत घुसरकर महाराजांचं कार्य हे जनता जनार्दनाच्या सहकार्यानं होत आहे. आणि अशाच प्रकारची ही प्रभू रामचंद्राची, महर्षी वाल्मिकींची सेवा, ऋषी संत घुसरकर महाराजांची सेवा आपल्याला प्राप्त हो असं मी ऋषी संत घुसरकर महाराजांच्या चरणी, महर्षी वाल्मिकींच्या चरणी आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो. अंबानगरीतील आणखी काही घडामोडी विश्रांतीनंतर. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत.
अमरावती जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा मुहूर्त अखेर सापडला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील 14 शिक्षकांची निवड झाली असून 29 जानेवारी रोजी हा सोहळा पार पडेल. अमरावती जिल्हा परिषदेतील उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा आदर्श शिक्षक दरवर्षी पुरस्कार दिला जातो. वर्ष 2022-23 साठी प्राथमिक विभागातील 13 आणि माध्यमिक विभागातून 1 अशा 14 शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोमवारी होणार आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाला हे पुरस्कार शिक्षकांना मिळायला पाहिजे होते, मात्र त्यांना तब्बल 5 महिन्यानंतर हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या वरळू तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 2022-23 मध्ये विम्याच्या मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विम्याचे पैसे व्याजासह तत्काळ वाटप करण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी 12,000 रुपये भरून 2022-23 मध्ये आंबिया बहार संत्रा फळ पीक विमा काढला होता. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालं नाही. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी विमा काढून सुद्धा शेतकऱ्यांना फळपीक विम्याची मदत वेळेवर दिल्या जात नाहीये. ही बाब अतिशय गंभीर असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 26 जानेवारीपर्यंत व्याजासह जमा न झाल्यास 27 जानेवारी रोजी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. आम्हाला मिळाले मग काय शेतकऱ्यांना दररोज त्याचं आंदोलनच करत बसावं काय. आणि कृषी खात्यानं राज्य सरकारनं हे दोन्ही ट्रिगर मंजूर केले. कंपनीला 40,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेशही दिले, परंतु स्थिती हेकोगर कंपनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते. बरोबर. आणि आमची स्पष्ट मागणी आहे तुमच्या मार्फत हे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाही. अमरावती जिल्ह्यातील तपोवन गेट ते राजुरा मासोद हा बंद असलेला मार्ग रहदारीसाठी खुला करून देण्यात यावा अशी मागणी लोकजागृती अभियानच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. आज सन्माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांना तपोवन गेट ते मासोद राजुरा मासोद हा जो रस्ता आहे हा रस्ता संस्थेने गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून बंद केलेला आहे आणि गेल्या 40 वर्षापासून हा रस्ता आम लोकांकरता ओपन होता आणि त्यामुळं त्या भागातील लोकांना येण्या जाण्याकरता हा रस्ता सोयीचा असल्यामुळे त्या मार्गाने लोक जात येत होते. परंतु गेल्या 2-2.5 वर्षापासून संस्थेने हा रस्ता बंद केल्यामुळे राजुरा मासोदकडे जे लोक राहतात त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झालेली आहे. त्या रस्त्यावरून शिपाई कर्मचारी असेल, त्या ठिकाणी कोणी पेशंट असेल, त्या ठिकाणी त्या भागातील एखादे वृद्ध लोक असतील, तो रस्ता एक तर सोयीचा पडतो आणि त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना त्याच्या खूप अडचणी होत आहे. आणि म्हणून हा रस्ता संस्थेने सुरू करण्यात यावा म्हणून याकरता माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या रस्त्याचे बांधकाम आहे ते केंद्रीय राखीव निधीतून बांधकाम झालेलं आहे आणि म्हणून तो रस्ता राजुरा मासोद या ठिकाणी जे लोक राहतात त्यांना तो ओपन करून दिला पाहिजे, जेणेकरून त्या भागातील जे लोक राहतात त्यांना सोयीचं होईल आणि तो रस्ता तात्काळ ओपन करावा, खुला करावा अशी आमची मागणी राजुरा मासोदच्या परिसरातील नागरिकांच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय. राज्य परिवहन महामंडळाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन यंदा अमरावती विभागात आयोजित करण्यात आलं आहे. 18 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. ही स्पर्धा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजित करण्यात आली आहे. तर या स्पर्धेसाठी परिवहन विभागाचे 800 पेक्षा जास्त खेळाडू अमरावतीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभाग इथं 58व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन 18 ते 20 जानेवारी या कालावधीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती इथं आयोजित करण्यात आलं आहे. क्रीडा स्पर्धेत उंच उडी, लांब उडी, 100, 200, 400 मीटर धावणे, कुस्ती, कबड्डी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आदी खेळांचा समावेश राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून क्रीडा स्पर्धेकरिता राज्य परिवहन महामंडळाचे जवळपास 750 खेळाडू आणि 100 महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, महापालिका आयुक्त देवीदास पवार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. माहिती देऊ इच्छितो की एसटी महामंडळाच्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा ज्याला 57 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 58व्या ज्या स्पर्धा आहेत त्या अमरावती जिल्ह्यामध्ये होत आहेत. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील एस टी महामंडळाचे कर्मचारी यामध्ये सहभाग घेतील.
अंदाजे 34 वेगवेगळ्या जिल्ह्यातील कर्मचारी यामध्ये 750च्या संख्येने सहभागी होणार आहेत. यामध्ये जवळपास 100 महिलासुद्धा आहेत. या संपूर्ण स्पर्धा HVPM हनुमान प्रसारक मंडळाच्या ग्राउंडवर किंवा प्रांगणात होणार आहेत. संपूर्ण पंचाची भूमिका आणि व्हॉलंटिअरची भूमिका HVPM जबाबदारीने पार पाडणार आहेत. सर्व खेळाडूंच्या राहण्याची व इतर सर्व सोय ST महामंडळ अमरावतीतर्फे करण्यात आलेली आहे. या स्पर्धा 18 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये होणार. अमरावती मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या क्रीडा महोत्सवाअंतर्गत क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या संकल्पनेतून अमरावती मनपाच्या इतिहासात प्रथमच अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावती महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या क्रीडा महोत्सवाअंतर्गत क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धा आयुक्त देविदास पवार यांच्या संकल्पनेतून अमरावती महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच क्रीडा स्पर्धा गेल्या 2 दिवसात पार पडल्या. नरसम्मा महाविद्यालय किरण नगर अमरावती आणि क्रिकेट नरसम्मा महाविद्यालय किरण नगर अमरावती आणि व्हॉलीबॉल स्पर्धा अंबापेठ क्रीडा मंडळ अमरावती इथं यशस्वीरित्या पार पडल्या. क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. क्रिकेटचं उद्घाटन मॅच बाजार परवाना विभाग आणि मुख्यालय सामान्य प्रशासन विभाग या 2 संघांमध्ये सामना पार पडला. हा सामना बघण्याकरिता आयुक्त हे प्रेक्षक गॅलरीत बसले होते. तसेच व्हॉलीबॉलचे सामने अंबापेठ क्रीडा मंडळावर घेण्यात आले. त्याकरिता उद्घाटक म्हणून आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करून उद्घाटन मॅच शिक्षक टीम आणि बडनेरा झोन क्रमांक 4 या 2 संघांमध्ये सामना पार पडला. हा सामना बघण्याकरिता आयुक्त देविदास पवार, सिस्टीम मॅनेजर अमित डोंगरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मिश्रा यांच्या उपस्थितीत व्हॉलीबॉल सामन्याचा आनंद घेण्यात आला. त्यानंतर पुढील सामने घेण्यात आले. 14 जानेवारीला क्रिकेट आणि व्हॉलीबॉलचे सेमीफायनल घेण्यात आले. यामध्ये क्रिकेटमध्ये शिक्षक ए टीम आणि झोन क्रमांक 5 भाजी बाजार यांच्यामध्ये उपांत्य फेरी पार पडली. या अतिशय चुरशीच्या सामन्यात शिक्षक ए टीमनं उपांत्य फेरीत प्रथम पुरस्कार पटकविला आणि झोन क्रमांक 5 भाजी बाजार या टीमनं दुसरा पुरस्कार पटकविला. तसेच व्हॉलीबॉल या सामन्यात शिक्षक बी टीमनं उपांत्य फेरीत प्रथम पुरस्कार पटकावला आणि दुसरा पुरस्कार झोन क्रमांक 4 बडनेरा या चमूनं पटकावला आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया ठळक घडामोडींवर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसची पहिली बैठक गुरुवारी अमरावतीत होणार. याबाबत आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली माहिती. सोबतच त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपावर केली टीका. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पहिल्या वेचणीचा शेकडो क्विंटल कापूस अनेक शेतकऱ्यांच्या घरात पडून कपाशीच्या भावात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकरी चिंतातूर. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तत्काळ शिंदे समितीचा अहवाल मागवावा. धनगर समाजानं केली मागणी. मागणीसाठी धनगर बांधव धडकले अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर. बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा अंबानगरी वृत्तांत. नमस्कार.